सद्गुरू सांगतात, हे मुमुक्षू, तू विचार करून पाहशील तर तुला असे समजून येईल की तुझ्या देहात जो अहंकार आहे तो संसारी, सुखी, दुःखी, कर्ता, भोगता इत्यादी असून दृश्य आहे. तू द्रष्टा आहेस. सिंहात मेंढ्याचे आणि आत्म्यात शरीराचे एकही लक्षण मिळत नाही, परंतु ब्रह्माची सच्चित आनंद लक्षणे तुझ्या आत्मस्वरूपाशी मिळतात. ब्रह्म सत्य आहे. जागृत आदी तीनही अवस्थास जाणतो, अर्थात ज्ञानरूप आहेस. ब्रह्म आनंदरूप, तसा तूही परम प्रेमास्मद परमानंदरूप आहे. ब्रह्माप्रमाणे जायती, अस्ति इत्यादी 6 विकार विरहित आहेस. हा दृश्य देह जड, दुःखरूप, षड्विकार युक्त आहे. या देहाशी वास्तविक तुझा काही संबंध नाही. केवळ आपल्या सुख दुःख, कर्तृत्व, भोक्तृत्व जे मूळचे अंतःकरणाचे धर्म, ते तू भ्रांतीने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिले आहेत. वास्तविक तू शुद्ध ब्रह्म आहेस. तुझ्यामध्ये संसार नाही. शरीर मी का नाही? कारण शरीराला कळत नाही, मला कळते. शरीर न जाणणाऱ्या 5 वस्तूचे झालेले आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश याला पंचभूते म्हणतात. पंचभूते कारण आहे आणि शरीर कार्य आहे. आता कारणाला जर कळत नाही तर कार्याला कसे कळेल? लिंबोळी जर कडू आहे तर लिंबाचे झाडसुद्धा कडूच आहे. त्याचे पान कडू, त्याचे फूल कडू, ते कडूचे कडू आहे. गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर सांगतात की तू नाही कडू, तुला नाद लागला कडू, असे लक्षात घे कडू. खोट्या संसाराला खरा समजण्याचा आपल्याला कडू नाद लागला आणि तो नाद सुटला की आपण चांगलेच आहोत. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. अविचाराने आपण या देहाला मी मानलेले आहे. विचाराने देह मी नाही हे निश्चित करायचे. पंचभूताला कळत नाही असा अनुभव आहे, पण नेहमीच शरीरालाच कळते असा अनुभव येतो. शरीराला कळत नाही असा अनुभव येणारच नाही. इथे अनुभवाविरुद्ध निश्चय करावा लागेल. अनुभव येतो की शरीरालाच कळते आणि अनुभवाविरुद्ध निश्चय करायचा की शरीराला कळत नाही. हा निश्चय रास्त आहे का जास्त आहे? रास्त आहे. कारण हे न जाणणाऱ्याचे न जाणणारे आहे. पृथ्वी स्थिर आणि सपाट आहे असा अनुभव येतो, पण आपण अनुभवाविरुद्ध निश्चय करतो की पृथ्वी गतिमान म्हणजे फिरणारी आणि गोल आहे. हे भूगोलाने सिद्ध केलेले आहे. सूर्य फिरणारा आहे आणि चेंडू इतका लहान गोळा आहे असा अनुभव आहे, पण आपण निश्चय करतो की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वीपेक्षा लाख पटीने मोठा आहे. शरीरालाच कळते असे कळण्याचे कारण काय? पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत म्हणजे नखशिकांत बुद्धी व्याप्त आहे आणि त्या बुद्धीत आपण प्रगट आहोत. म्हणून उन्हाळ्यात वाळवंटातून जाताना पाय पोळण्याचे व डोक्याला ऊन लागण्याचे ज्ञान होते. कळणे हा शरीराचा स्वभाव असता तर त्याला नेहमीच कळाले असते. कोणालाही केव्हाही कधीही कुठेही मिरची तिखट लागते, कारण तिखटपणा हा मिरचीचा स्वभाव आहे. जो ज्याचा स्वभाव असतो तो त्याला सोडून नसतो, हे सूत्र आहे. गुळाला सोडून गोडी नाही, गोडीला सोडून गुळ नाही, म्हणजे गोडी हा गुळाचा स्वभाव आहे. मांसाला सोडून शरीर नाही, शरीराला सोडून मांस नाही, म्हणजे मांस हे शरीराचा स्वभाव आहे. ज्ञानाला सोडून आपण नाही, आपल्याला सोडून ज्ञान नाही, म्हणजे ज्ञान हा आपला स्वभाव आहे. कळणे हा शरीराचा स्वभाव असता तर प्रेतावस्थेत, बेशुद्धावस्थेत, झोपेत, समाधीत शरीराला कळाले असते. म्हणून कळणे शरीराचा स्वभाव नाही. नाथ महाराज सांगतात, देह अचेतन मडे, तयासी बंधन केवी घडे.
आत्मा ज्ञान स्वरूप चोखडे, तयासी बंधन केवी घडे. जाणणारा आत्मा आहे आणि ज्ञान हे त्याचे स्वरूप आहे. शरीर न जाणणारे मडे प्रेत आहे. मग कोणाचे शरीर कधी, कुठे, केव्हा प्रेत नाही? नेहमीच कोणाचेही शरीर कुठेही केव्हाही प्रेतच आहे आणि त्याचे माहेरघर मसनवाटा आहे. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष येला ठाव स्मशानीचा. तुकोबराय म्हणतात, माझ्या अंतकरणात या देहाबद्दल हे प्रेत आहे असा भाव आहे. प्रेत मी आहे असे आपल्या बुद्धीला पटत नाही. मग त्याच्याबद्दलचा अहंभाव राहत नाही. म्हणजे मी शरीराहून वेगळा आहे असा निश्चय होतो. प्रत्येकाने आपले अंतकरण तपासून पाहावे की इंद्रियाद्वारे जाणण्यात येणारे हे शरीर मी वाटते का, माझे वाटते का, खरे वाटते का, खोटे वाटते. आता शरीर माझे का नाही? रोग, म्हातारपण, मृत्यू कोणालाच आवडत नाही. शरीरावर आपली सत्ता असती तर म्हातारपण येऊच दिले नसते, बालपण जाऊच दिले नसते, काळे केस पांढरे होऊ दिले नसते. पांढऱ्या केसाला डाय लावून आपण ते काळे करतो, म्हणजे म्हातारपण लपवतो. म्हातारपण लपवावे का वार्धक्यात मी म्हातारा नाही हे ओळखावे. देहीच विदेही भोगू दशा. म्हातारपण पिकलेलं पान आहे, पण त्याचे देठ अधिष्ठानरूप परमात्मा मी हिरवाच आहे. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, मी सदाबहार आहे. शरीरावर आपली सत्ता चालत नाही म्हणून शरीर माझे नाही. आता शरीर खरे का नाही? तीनही अवस्थेत, तीनही काळात जी वस्तू बदलत नाही ती वस्तू सत्य आहे. भूत, भविष्य, वर्तमान काळात जागृती, स्वप्न, सुषुप्ती जी वस्तू बदलत नाही ती वस्तू सत्य आहे. जागेपणी जे शरीर असते ते स्वप्नात नसते. स्वप्नातले शरीर झोपेत नसते. मागचे शरीर आता नाही, आताचे शरीर पुढे राहणार नाही, हे सर्वांना अनुभूत आहे. उलट जागेपणी जो शरीराला जाणतो तोच स्वप्नातल्या शरीराला जाणतो. तोच झोपेत शरीराच्या नसण्याला जाणतो. तोच मी आहे. मागे मी बालक शरीराला जाणत होतो, आता तरुण शरीराला जाणायलो. पुढेही मीच म्हाताऱ्या शरीराला जाणणारा आहेच. मी तीनही काळात, तीनही अवस्थेत तोच आहे म्हणून सत्य आहे. आणि शरीर खोटे आहे. खोट्या वस्तूला अध्यस्त म्हणतात आणि खऱ्या वस्तूला अधिष्ठान म्हणतात. शास्त्राचा असा नियम आहे की अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो. खोट्या शरीराचे अधिष्ठान आपण ब्रह्मरूप आहोत. शरीराला मी समजणे अंधश्रद्धा आहे. ती बुडाला तशीच ठेवून निघाले अंधश्रद्धा निर्मूलन करायला. म्हणून शरीर मौसमय आहे ही प्रकृती आहे. त्याला मी समजणे ही विकृती आहे. आणि अध्यस्त शरीराचे अधिष्ठानरूप परमात्मा मी आहे असे समजणे ही संस्कृती आहे. मनुष्य देहातल्या जीवाला प्रकृतीकडून संस्कृतीकडे वाटचाल करता येते. विवेकाच्या पंखाने अहंकाराच्या पिंजऱ्यातून उडता येते. आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा. परंतु संस्कृतीलाच विकृती समजून बसल्यावर येणारी पिढी त्यालाच आदर्श मानणार.